नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आता सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे। नवरात्र महोत्सवानिमित्त आज आपण काळेवाडीतील सहयोगनगर येथील महिला भगिनी आज आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्यासोबत ज्या महिलांना जीवनामध्ये अडचणी येतात, संकटांना फेस करावं लागतं, ज्या आता अन्य अत्याचार समाजामध्ये वाढत आहे त्याविषयी या महिलांचं काय एकंदरीत मत आहे किंवा त्याच्यावर काय त्यांना अनुभव आहे, त्याला आपण त्यांच्याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। आज तसेच आपल्या सहयोगनगरमध्ये आपल्या भगिनी आहेत। ताई, आपण या भागामध्ये आपण राहता, आपण गावाकडून येऊन इथं हे करता, तर आज एक महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन व महिला सक्षमीकरण झाली का असं आपल्याला वाटतं का? हो, असं वाटतं मला। कारण ह्या ज्या सविता मॅडम आहेत त्या गेल्या 10 वर्षापासून इथं आलेल्या आहेत। त्या जर स्वतः म्हटलं त्या एवढ्या हुशार आहेत की त्यांनी स्वतःचे बॅचेस चालू केले असते, महिना 25-30 हजार रुपये त्यांनी कमवले असते। पण त्यांनी असं न करता इतर 1000 बायकांना घेऊन त्यांनी त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं केले। त्यांनी त्याच्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आहे। जेवढं खरं तेवढं खूप कमीच आहे, पण आणि खूप चांगल्या प्रकारे त्या शिकवतात, चांगल्या प्रकारे खूप चांगला क्लास चालवतात। तर आपण समाजामध्ये वावरत असताना महिलावर होणारे अन्याय, अत्याचार, छेडछाड असे प्रकार घडत असतात आणि ह्याविषयी आपण काय सांगाल नेमकं? माझे नाव रुपाली संदीप सैंदाने। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काही अशा वाईट घटना खूप घडत आहेत। या आपल्या जो इंटरनेट आहे, मोबाईलमुळे खूप काही लेडीज, जेंट्स किंवा आपले पोरी या मोबाईलच्या व्हायरलनुसार काहीही एखादी व्हायरल व्हिडिओ झाला, तो व्हिडिओ जर खूप व्हायरल झाला तर आपल्या लेडीज सुद्धा काही पोरींना नाही सांगत की बाळा तू असं नको जाऊस, किंवा तू एखादी कॉलेजला जात असते किंवा तू अंगावर कपडे घालून जा। आज अत्याचार होण्याचे कारण म्हणजे आपणच काही लेडीज जिम्मेदारी आहोत। नाही माझी मुलगी एक मॉडेल म्हणून जाणार, नाही माझी मुलगी आज काहीतरी मोठी होते तिला, अरे हा, पण आपण खेड्यातनं आलेलो आहे। आपण सिटीत आल्यानंतर कसं राहायचं, कारण की आपण खेड्यातले संस्कार सगळे विसरलेलो आहोत। खेड्यात आल्यानंतर आपण बाहेरचं प्रदूषण, बाहेरचं वातावरण बघून स्वतः आपण आपले संस्कार विसरत चाललो आहे। आणि हा अत्याचार तर खूपच होत आहे का, कारण की त्याची जिम्मेदारी आपणच आहोत। अत्याचार म्हणजे आपण मुलांना घरून सांगत नाही की बाळा तू आज कुठे चाललास, काय चाललास, जरी त्याने आपल्याकडे काही डिमांड केली तर आपण त्याला लगेच देत आहोत। मुलाने सांगितलं, परिस्थिती नसताना आपण त्याच्या इच्छा पूर्ण करत आहोत। याच्या जिम्मेदारी म्हणजे स्वतः आपणच आहोत। आणि हा, आज आमचा जो क्लास चालू आहे हे फक्त आम्ही महिलांना सक्षम होण्यासाठी। काही घरी असे असतात जेंट्स लोक लेडीजला बाहेर निघू नाही देत, कारण की या निमित्ताने किंवा लेडीज सांगू शकते, अहो मी खर्च करून नाही जात, पण आपल्या महानगरपालिकेचे जे क्लास आहेत मी तिथे जाऊन फ्रीमध्ये क्लास करू शकते। तसंच काही महिला एवढ्या सक्षम झाल्या आहेत त्या क्लासनुसार, त्या स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या मुलांना शिक्षण, पाणी किंवा घर चालवत आहे। माझं नाव साक्षी बालकृष्ण कुलकर्णी, मी डिप्लोमा स्टुडंट आहे। मला चांगले पण अनुभव आलेत आणि वाईट पण। आणि जसं म्हणजे आजकालचं जनरेशन असं आहे की म्हणजे मुलगी अशी गेली ना, तिला असं वाईट नजरेने बघायचं असं विचार नाही करत आजकालचे पोरं। म्हणजे मला पण एक बहीण आहे वगैरे, मी त्या मुलीला अशा बहिणी समान, माझ्या आई समान बघायला पाहिजे असं विचार करत नाही। आजकालची पिढी खूप फॉरवर्ड झालेली आहे। तुझं आता सध्या तू डिप्लोमा करते, एकंदरीत तुझं सोशल मीडिया विषयी तुझं मत काय नेमकं? सोशल मीडिया माझं मत म्हणजे एक प्रकारे चांगली गोष्ट पण आहे, त्याच्यात आपण चांगली गोष्ट पण करू शकतो। जसं आपण काय घरी बसल्या आपण आता जसं फॅशन डिझायनिंगचं आपण ऑर्डर वगैरे घेऊ शकतो, स्टेटस टाकून वगैरे। आणि पार्लरचं कसं आपण स्टेटस वगैरे टाकू शकतो, ऑर्डर घेऊ शकतो ऑनलाईन, पॅम्पलेट वगैरे टाकून स्टेटस टाकल्यावर लगेच कळतं बाबा ही महिला असं करते वगैरे। म्हणजे चांगलं पण गोष्ट आहे। वाईट म्हणजे जसं इंस्टाग्राम आजकाल तर ट्रेंडिंग चालू आहे, स्टोरी ठेवा, माझी जान, डार्लिंग असं वगैरे ठेवायचं म्हणजे चांगलं नाही माझं मत। जसं आपण पाहता की या सगळ्यांना महिलांना एकत्रित करण्याचा सिंहाचा वाटा आहे, काही वैभट आहे। त्यांनी अनेक महिलांना आपल्या स्वतःवर पायावर उभा राहण्यासाठी त्यांनी आत्महत्या प्रयत्न केले। खरं त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे। एका ग्रामीण भागातून येऊन आज महिला इथं 100 महिलांना स्वतःच्या पायावर उभा करते। आणि आज आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊ। ताई, तुम्ही क्लासेस चालत असताना काही तुम्हाला असे अनुभव आले असतील की ज्या महिलांना साहित्य सुद्धा नसेल, आज ती महिला स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या मुलाबाळाचं शिक्षण पूर्ण करत आहे। तर एकंदरीत आपल्या क्लासेस विषयी तुम्हाला आलेले अनुभव सांगा. म्हणजे क्लासेसमध्ये आता 10 वर्ष झालं क्लास घेते।
भरपूर अनुभव आले, चांगले पण आले, वाईट पण आले. पण माझं एकच मत आहे की प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. स्वतः तिने 1 रुपया कुणाला न मागता तिचा स्वतःचा खर्च तिने काढला पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी पण खूप खेडेगावातून इथं आलेली आहे. भरपूर प्रयत्न करते महिलांसाठी. माझं एकच काम आहे की माझ्या प्रत्येक महिलांना यश मिळू दे आणि प्रत्येक महिलेला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. तर आपण आज बघता की बोलताना सुद्धा ते आज भावनिक झालात, कारण एक खेडेगावामध्ये तर येऊन आपल्या स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहून दुसऱ्याला उभारण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. आणि असं आपल्यासोबत अजून एक महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू की ताई, आज ताईने आपल्याला सोशल मीडियाविषयी माहिती सांगितली, आज ताईंनी आपल्या क्लासेसविषयी माहिती सांगितली. एकंदरीत तुम्ही समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला एखादा चांगला अनुभव आलेला शेअर करा. वाईट अनुभव म्हणजे एक लेटेस्टमध्ये एक न्यूज ऐकलेली आणि लई लांबची न्यूज नाही आहे, जवळचीच आहे, की एक व्हिडिओ होता. तो व्हिडिओ मित्रांनी सांगितलं की व्हायरल करू नको, तरी दुसऱ्या मित्रांनी ना तो व्हॉट्सअपला घेऊन तो व्हायरल केला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी न्यूज आली की त्यांनी स्वतः आत्महत्या केली. पण हे कुठंतरी इंस्टाग्राम ह्याच्यावरूनच झालेलं आहे. मग हे वाईट गोष्ट आहे. आणि चांगली म्हणजे काय की आपण खूप काही शिकू शकतो याच्यापासून. जसं की मला समजा आरी वर्क करायचंय, मॅडम सांगतात, मॅडम खूप तळमळीने शिकवतात. मग त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला येत नाहीये किंवा एक नवीन डिझाईन आपल्याला पाहिजे, तर ती आपण स्वतः ह्याच्या बघून शिकू शकतो. आणि आजकाल शाळे कॉलेजच्या लाईफमध्ये काही राहिलेलं नाहीये. जसं आमच्या काळामध्ये शाळा कॉलेज होती किंवा बा आम्हाला भीती वाटायची शाळेमध्ये जायची की माझा अभ्यास नाही झालेला, मला आज टीचर ओरडतील. तर आजकालच्या मुलांना ती भीती राहिलीच नाहीये का आता पॅरेंट्सनी सांगितलेलं आहे की बाबा तू नाही का हे करू नकोस, अभ्यास नाही केला तरी चालेल. शिक्षकांना सांगितलेलं आहे की बाबा तू फक्त शिकवायचं काम कर, नाही लक्षात आलं तरी चालेल. हे चुकीचं आहे ना. म्हणजे पॅरेंट्सनी पण मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की सकाळपासून नवरा कामाला जातोय, मिस्टर कामाला जात आहेत, तर ते संध्याकाळी आल्यावर सगळ्या मुलांना एकत्रित बसून की बाबा पहिल्या काळामध्ये कसं होतं की सगळे कुटुंब एकत्र होतं, मग सगळे विचारायचे की बाबा आज शाळेमध्ये काय झालं, आज तुझ्या शाळेमध्ये काय झालं, आज घरात दिवसभर तुम्ही काय केलं. आज मुलांना टाइमच नाही, पॅरेंट्सला टाइमच नाहीये, कारण मोबाईल आहे. आज समजा मुलांनी हट्ट केला की बाबा माझ्यासाठी 5 मिनिटं काढा, तर बाबांना टाइम नाहीये की 5 मिनिटं काढायला. महिलांना टाइम नाहीये कारण त्यांना कामं असतात. दिवसभर कामं करून थकलेली महिला तुम्ही अपेक्षाच कशी करू शकता की ती मुलांसोबत टाइम काढू शकेल. तर वडिलांचं कर्तव्य म्हणून दिवसभर तर आई घरी असते, पण वडिलांचं कर्तव्य आहे की 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं आपल्या मुलासोबत जर राहिलात तर त्यांना चांगले संस्कार आपण देऊ शकतो, जे की ते मीडियाच्या ह्याच्या मोबाईलच्या आहारी जात नाहीत मुलं. त्यानुसार आता मलाही 2 मुली आहेत, पण त्यांना मी मोबाईल देतच नाही कसलाच. की बाबा तुला काय पाहिजे, तुला आता प्रोजेक्ट देत आहेत शाळेमध्ये, ते प्रोजेक्ट पुरतंच. हा हेल्प बाबांकडून पण हेल्प घे आणि माझ्याकडून पण घे. आनंद कशामध्ये शोधायचा हे आपल्यावर आहे ना, की आपण दरवेळेस पोरांना हे धर मोबाईल आणि बघ तुझा तू काय प्रोजेक्ट करायचा, तुझं तू लक्ष दे, मला टाइम नाहीये. बाबा म्हणणार मला टाइम नाहीये का, कारण मला दुसरी कामं आहेत, मला आज आराम करायचंय. पण मुलांना टाइम कधी देणार तुम्ही. तर आपण एकंदरीत पाहता की ताईने सुंदर असे विचार मांडले. त्यांचं म्हणणं आहे की जशी महिलांची जबाबदारी आहे तशी पुरुषांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या पाल्यांना संस्कार घडण्याचे. तर स्टार 24 न्यूजसाठी संतोष रताळे, पिंपरी चिंचवड.